तर या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी मी एवढं सांगू इच्छितो की व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे पुढे जर का काही इन्फॉर्मेशन किंवा काही प्रकारचे असल्या प्रकारचे व्हिडिओ जे की तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत ते या चॅनलवर असेच येत राहतील. स्टडी रिगार्डिंग व्हिडिओ सुद्धा येतील, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आपल्या श्री कोचिंग क्लासेस मधील सर्व पालकांना सूचित करण्यात येते की या वर्षी आपण 2026-27 या अकॅडमिक इयर साठी आपण ऑनलाईन पद्धतीने ऍडमिशन प्रोसेस घेण्याचं डिसाईड केलेलं आहे. आणि त्यानुसार अनाउन्समेंट आपण मागील वर्षाच्या शेवटच्या मंथमध्ये याबद्दलच्या कल्पना सगळ्यांना दिल्या होत्या. 5वी ते 6वी, 5वी 6वी 7वी यांना या कल्पना नव्हत्या, परंतु नंतर ती प्रोसेस फॉलो केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की खूपच व्यवस्थित पद्धतीने जी काही प्रोसेस आहे ती होत आहे. 9 साठी ही प्रोसेस सुरू करून पूर्ण 1 महिना झालेला आहे. त्यांचा क्लासेसचा जो डेट आहे तो 1 जून 1 जूनला क्लासेस सुरू झालेले आहेत आणि त्या पूर्वी 1 महिने अगोदर त्यांचे ऑनलाईन पद्धतीने ऍडमिशन कंप्लीट करून घेण्यात आलेले होते. तर मी एवढंच म्हणेल की आता 5वी 6वी 7वी आणि 8वी या सर्व वर्गांसाठी सुद्धा ह्या प्रोसेसेस ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठीच्या लिंक्स आणि फॉर्म कसा भरायचा आहे त्याबद्दलचा एक गायडन्स व्हिडिओ जो आहे तो ऑलरेडी आपण मेन ग्रुपवरती पोस्ट केलेला आहे आणि क्लासच्या इंडिव्हिज्युअल ग्रुपवरती सुद्धा पोस्ट केलेला आहे. तर मी एवढं सांगेल की वेळ वाया न घालवता जर तुम्ही लवकरात लवकर ही प्रोसेस कंप्लीट केली तर तुम्हाला आणि आम्हाला दोघांनाही ते खूप सोपं पडणार आहे, खूप सोयीस्कर होणार आहे. आणि त्याचबरोबर ही प्रोसेस जी आहे ती सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी काय निर्धारित फीज आहे ती ऑलरेडी आपण एका व्हिडिओ थ्रू मार्गदर्शन केलेलं आहे. फॉर्म कसा भरायचा याचं सविस्तर मार्गदर्शन एका व्हिडिओमध्ये आपण केलेलं आहे. तर जर लक्षात ठेवलं तुम्ही, 13 तारीख ही शेवटची तारीख आहे. 13 तारखेच्या आत ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे आणि कंपल्सरी प्रत्येकाने करायची, कोणी यातून वगळता कामा नये स्वतःला. एवढं लक्षात ठेवा की याला पर्याय नाहीये, हे तुम्हाला कंप्लीट करायचं म्हणजे करायचंच आहे. आणि सोबत आपलं ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक आधार कार्ड आणि लास्ट इयरचा मार्क मेमो जो आहे, पूर्णपत्रिका जे त्यांचे दोघांची एक सिंगल झेरॉक्स कॉपी आणि 2 पासपोर्ट साईज फोटोज आपल्याला फॉर्म भरून कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला द्यायचे. तर पहिला जो इन्स्टॉलमेंट आपला फीसचा जो पहिला इन्स्टॉलमेंट आहे तो कंपल्सरी आपल्याला ऑनलाईन पे करायचा आहे. त्यासाठी फॉर्म मध्ये QR कोड वगैरे सगळं देण्यात आलेले आहे. तुम्ही प्रॉपर चेक करा आणि तो फॉर्म कंप्लीट केल्यानंतर या हार्ड कॉपीज ज्या झेरॉक्सेस सांगितलेल्या आहेत त्या ट्युशन मध्ये सबमिट करा. त्या सबमिट करण्याची वेळ आहे सकाळी 9 ते 12च्या दरम्यान. आम्ही ट्युशन मध्ये जेव्हा असतो तेव्हा आम्ही त्या सबमिट करून देऊ. तर अपेक्षा करतो माहिती तुम्हाला कळली असेल आणि त्याच पद्धतीने तुम्ही वागणार सुद्धा. खूप खूप धन्यवाद.